निफाड तालुक्यातील प्रमुख नद्या या प्रदूषणाने पानवेली मुक्त करा अशी मागणी निफाड तालुका मनसेच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली आहे। याविषयी नायब तहसीलदार सविता पठारे यांना राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी निवेदन देण्यात आलं। यावेळी निफाड तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या गोदावरी, कादवा, बाणगंगा, पाराशरी आणि शिव नद्यांचं पाणी दूषित होत चाललंय। या नद्यांच्या पाण्यानं लाखो शेतकऱ्यांच्या आणि जीवितांची तहान भागवली जाते। याच नद्यांच्या पवित्र पाण्यावर अनेकांच्या उपजीविका, उद्योग, व्यवसाय अवलंबून आहेत। सद्यस्थितीत नद्या प्रचंड प्रदूषित होत आहेत। सर्व नद्यांच्या अवस्था अत्यंत बिकट होत आहेत। याच नद्यांचं पाणी आज पिण्यासाठी चिंताजनक आणि त्रासदायक ठरतंय। नदीचं प्रदूषण वाढल्यामुळे या पाण्यानं जीवितास आणि शेती व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। संपूर्ण नद्यांचं पाणी हे दूषित आणि दुर्गंधीयुक्त झालंय। तरी येत्या 8 दिवसात नद्या साफसफाई कामास प्रत्यक्षदर्शी सुरुवात करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। निवेदनावर उपजिल्हाध्यक्ष प्रकाश गोसावी, वाड तालुका अध्यक्ष संजय मोरे, राजेंद्र भवर, तुषार गांगुर्डे, दादा शेलार, निलेश सोनवणे, ज्योती बागल, सुयोग गायकवाड, जयेश ढिकले, गणेश कदम, मिलिंद कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या। आपल्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व सरचिटणीस दिरकर अण्णा पाटील तसेच आमचे प्रदेश उपाध्यक्ष व तथा जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने निफाड तालुक्यामध्ये जी आमची गंगा नदी वाहते, गोदावरी नदी वाहते, त्या गोदावरी नदीवर पानवेलींचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि ज्यावेळेस पावसाची पर्जन्यवृष्टी जास्त होती आणि जेव्हा पूर येतो त्यावेळेस चांदोरी, सायखेडा ज्या नदीकाठचे जे काही भाग आहे त्या गावामध्ये, काथरगाव असेल, इकडं तुमचं जळगावचा खालचा भाग असेल, इथं पाण्याचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं घराची देखील आणि पिकांची नासधूस होते। तरी शासनाला आमची विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण निफाड तालुक्याच्या वतीने आम्ही जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आज नायब तहसीलदार सविताताई पठारे यांना आम्ही आज निवेदन दिले आहे की 8 ते 10 दिवसामध्ये ह्या पाणीवेलीचा आपण काहीतरी बंदोबस्त करावा आणि आपली ही नदी सुरक्षित होऊन लोकांचं आरोग्य कसं सुरक्षित येईल या दृष्टिकोनातून आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। खालचा भाग करंजगाव असेल तर या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही जे आज सरकारला निवेदन दिलेलं आहे हे निवेदन स्वीकारून 8 ते 10 दिवसामध्ये याचा जर तुम्ही काही निर्णय लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक मोठ्या प्रकारचं आंदोलन ज्या पद्धतीने नाशिकला झालं गंगेवर त्या पद्धतीने या निफाड तालुक्यामध्ये आम्ही छेडू असं या प्रसंगी मी सांगू इच्छितो। बसवंत NH3 डिजिटल, निफाड।